रात्रीचे 9 वाजले होते. सुधादेवी व्हीलचेअरवर बसल्या होत्या. त्यांची सून निशा जबरदस्तीने तिच्या चेहऱ्यावर जाड मेकअप लावत होती. तिच्या डाव्या डोळ्याखाली गडद निळा डाग होता. निशा तो डाग लपवण्यासाठी कन्सिलर लावत होती. निशा म्हणाली, ऐक म्हातारी, तुझा लाडका मुलगा अमन अमेरिकेतून व्हिडिओद्वारे तुला फोन करणार आहे. जर तू एक अश्रूही गाळलास किंवा त्याला त्याबद्दल सांगितलेस तर जसे काल रात्री मी तुला काठीने मारले तसेच मी शपथ घेते आज रात्री मी तुला पंख्याला लटकवीन. फक्त हसत बोल, त्याला समजले? सुधादेवींनी घाबरून मान हलवली. तेवढ्यात फोन वाजला. निशाने पटकन तिची साडी नीट केली, बनावट हास्य दाखवले आणि व्हिडिओ कॉल चालू केला. स्क्रीनवर अमन दिसला. हाय आई, कशी आहेस? वा, आज तू खूप फ्रेश दिसतेस. सुधादेवीचे मन थरथर कापत होते. ती हसत होती पण तिचे ओठ थरथर कापत होते. तिने थरथरत्या हाताने स्क्रीनला स्पर्श केला. अमन म्हणाला, आई, निशा तुझी काळजी घेते ना? निशाने मागून सुधाच्या व्हीलचेअरला चिमटा काढला. ती म्हणाली, हो बाळा, निशा खूप छान आहे. ती माझा चांगला सांभाळ करते. अमन खूप आनंदी झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला नंतर फोन करेन. कॉल संपताच निशाचा चेहरा बदलला. निशाने सुधाच्या गालावर जोरात चापट मारली. तू खूप छान वागलीस. आता तुझी बक्षीस घे. निशाने सुधाला व्हीलचेअरवरून ढकलले. ती जमिनीवर पडली. आजचे जेवण कॅन्सल झाले आहे. जा आणि बाथरूममध्ये झोप. हे ऐकून सुधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला तिचा मुलगा अमन वर्मा आठवला. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खूप आदराने घेतले जाणारे नाव. तो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता होता. त्याच्याकडे सर्व काही होते, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी. त्याला फक्त एका जीवनसाथीची कमतरता होती. 5 वर्षांपूर्वी अमन भारतात आला आणि त्याने निशाशी लग्न केले. निशा जितकी सुंदर होती तितकीच बोलायला गोड होती. अमनला वाटले की त्याचा शोध संपला आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी अमनला अमेरिकेला परतावे लागले. त्याला त्याची आई सुधादेवी यांनाही सोबत घेऊन जायचे होते. सुधादेवी 70 वर्षांच्या होत्या आणि संधिवातामुळे व्हीलचेअरवर होत्या. पण निशाने पहिलाच डाव टाकला. तिने अमनचा हात धरला आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. खोट्या अश्रूंनी ती म्हणाली, अमन, तू अमेरिकेला जा आणि तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित कर. आई इथे भारतात माझ्याजवळ आनंदी राहतील. तिथे अमेरिकेच्या थंड आणि अनोळखी लोकांमध्ये तिचा श्वास गुदमरेल. मी इथे आहे. श्रवण कुमारने आपल्या आईवडिलांची सेवा केली तशी मी भारतात राहून माझ्या सासूची सेवा करेन. तुम्ही फक्त पैसे कमवा. पुण्य कमवणे हे माझे काम आहे. अमन भावूक झाला. त्याला वाटले की त्याला जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर बायको भेटली आहे. माझी बायको सुसंस्कृत आहे. त्याने निशेच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला, निशा, तू खरोखरच लक्ष्मी आहेस. मी वचन देतो की मी तुला कधीही पैशाची कमतरता पडू देणार नाही. जाण्यापूर्वी अमनने निशाच्या बँक खात्यात दरमहा 2 लाख रुपये जमा केले. हे पैसे त्याच्या आईच्या महागड्या औषधांसाठी, 24 तास पूर्णवेळ नर्ससाठी आणि घरातील किराणा सामानासाठी होते. ज्या क्षणी अमनचे विमान कंपनी दिल्ली विमानतळावरून उड्डाण करत होते त्याच क्षणी निशा सुसंस्कृत सुनेचा मुखवटाही तिच्या चेहऱ्यावरून खाली पडला. अमनचे विमान ढगांमध्ये होते आणि जमिनीवर सुधादेवीचे जीवन नरक बनणार होते. घरी परतल्यावर निशाने प्रथम वृद्ध मोलकरणीला कामावरून काढून टाकले. तिने तिला हाकलून लावले, उद्यापासून इथे येऊ नकोस. मी आता या घरात त्या वृद्ध महिलेची सेवा करणार नाही. मी राज्य करेन. सुधादेवींनी घाबरून विचारले, सुनबाई, तू कमला मोलकरणीला का हाकलून दिलेस? माझे पाय काम करत नाहीत. मला बाथरूममध्ये जाता येत नाही. आता कोण नेईल?
निशा सोप्यावर पाय पसरून बसली आणि एक क्रूर हास्य हसली. बाथरूम? अरे म्हातारी, तुला तर बाथरूममध्ये जाण्याची गरज नाही, कारण जेव्हा तुला जेवण मिळेल तेव्हाच तू बाथरूममध्ये जाशील, बरोबर? अमन दरमहा पाठवत असलेले 2 लाख रुपये सुधादेवीच्या औषधांवर नाही तर निशेच्या व्यभिचारावर खर्च होत होते. घरी दररोज किती पार्ट्या होऊ लागल्या. निशाचा एक बॉयफ्रेंड होता. त्याने एक व्यवसायही उभारला होता जो अमनच्या पैशावर चालत होता. सुधादेवीची 5,000 रुपयांची संधिवाताची औषधे बंद करण्यात आली आणि तिला वेदनाशामक औषधांऐवजी झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या, जेणेकरून तिला दिवसभर झोपून राहायचे होते आणि निशाला त्रास द्यायचा नव्हता. एका रात्री निशाने तिच्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित केले. सुधादेवींची खोली घरातील सर्वात मोठी मास्टर बेडरूम होती, ज्यामध्ये एअर कंडिशनर आणि टीव्ही होता. निशा खोलीत आली आणि सुधादेवींची व्हीलचेअर ढकलली. चल उठ, ही खोली आत्ता माझी आणि माझ्या मैत्रिणींची आहे. मी तुमच्यासाठी एक नवीन जागा तयार केली आहे. निशा अर्धांगवायू झालेल्या सुधादेवीला ओढत म्हणाली. मी तिला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोअर रूममध्ये फेकून दिले. ते स्टोअर रूम नव्हते तर कबूतरखाना होता. खिडक्या नव्हत्या, ऑक्सिजन नव्हता, भिंती ओल्या होत्या आणि कोपऱ्यात जुने बॉक्स आणि कचरा साचलेला होता. उन्हाळ्यात तिथे श्वास घेणे कठीण होते आणि हिवाळ्यात थंडी वाजत असे. निशाने दार बंद केले आणि म्हणाली, आजपासून हा तुझा राजवाडा आहे. जर तू आवाज केलास तर मी तुझ्या तोंडावर पट्टी बांधेन. ज्या आईच्या मुलाचे उत्पन्न लाखोंमध्ये होते पण तिची आई उपाशी होती. निशाने स्वयंपाकाला कडक सूचना दिल्या होत्या. वृद्ध महिलेला दिवसातून फक्त एक वेळचे जेवण मिळेल आणि तेही फक्त उकडलेले भात आणि पाणीदार डाळ. भाज्या नाही, दूध नाही, फळ नाही. जर तिला जास्त ताकद मिळाली तर ती ओरडेल. सुधादेवी विनवणी करत म्हणाल्या, सुनबाई, मला थोडं दही द्या, माझं पोट जळत आहे. निशा हसली. दही? अमन अमेरिकेत डॉलर्स कमवत आहे, दही कारखाना चालवत नाहीये. शांतपणे हा भात खा, नाहीतर मी कुत्र्याला खायला देईल. सर्वात भयानक दृश्य तेव्हा होते जेव्हा सुधादेवीने पलंग मातीत केला, कारण तिला चालता येत नव्हते आणि कोणीही तिथे काळजी करत नव्हता. ती अनेकदा बेडवर लघवी करायची. जेव्हा निशाला दुर्गंधीचा वास येत असे तेव्हा ती जल्लादासारखी स्टोअर रूममध्ये घुसायची. अरे रे, बेड पुन्हा घाण केलास, डुक्कर. निशा त्यांना स्वच्छ करत नव्हती, तिने त्यांना शिक्षा केली. जानेवारीचा दिवस, कडाक्याची थंडी होती. निशा बाथरूममधून बर्फाचे थंड पाणी भरून आणायची आणि ते पाणी थरथरणाऱ्या सुधादेवींवर ओतायची. मी मेली, सुधादेवी ओरडायची. निशा तिथेच थांबायची. नाही, ती सुधादेवीनं ओल्या पलंगावर आणि ओल्या कपड्यात सोडून खोलीतील एअर कंडिशनर चालू करायची, ज्यामुळे तापमान 16 अंशांवर असायचे. ती रिमोट घेऊन बाहेर जायची. हे घे, आता ते सुकण्याची वाट पहा. जेव्हा तुम्ही थरथर कापता तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही तुमचा पलंग घाण करू नये. सुधादेवी संपूर्ण रात्र त्या थंड ओल्या खोलीत ओल्या कपड्यांमध्ये एसीकडे पाहत घालवत असत. ती वाऱ्यात थरथर कापत होती. तिचे दात वाजत होते. तिचे शरीर निळे झाले होते, पण कोणीही ऐकले नाही. 7 समुद्रा पलीकडे तिच्या मुलाला त्याची आई मखमली रजाईत झोपलेली दिसली. प्रत्यक्षात तिची आई असहाय्यतेने थरथर कापत होती, मृत्यूची वाट पाहत होती. पण मृत्यू इतका सहज येत नाही. सुधादेवीचे जग आता त्या अंधाऱ्या 6x6 स्टोरेज रूममध्ये मर्यादित होते. ती अवाक झाली. अमनने तिला इतक्या उदारतेने भेट दिलेला तिचा मोबाईल फोन निशाने पहिल्याच दिवशी हिसकावून घेतला होता. ती बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटलेली होती.
फक्त रविवारीच त्या अंधाऱ्या खोलीचे कुलूप उघडले जात असे. पण ही स्वातंत्र्य नव्हते, तर एका आठवड्याच्या नाटकाची सुरुवात होती. निशा रविवारी सकाळी 8 वाजता हातात जेवणाची प्लेटऐवजी ती एक मेकअप किट आणि एक महागडी रेशमी साडी होती. उठ म्हातारी, निशा सुधादेवींना उठवायची. तुझा लाडका मुलगा अमन आज तुला फोन करणार आहे. जर त्याने तुमची फाटलेली साडी पाहिली तर तो पैसे पाठवणे थांबवेल. लवकर तयार हो. निशा सुधादेवींना व्हीलचेअरवरून हॉलमध्ये ओढत असे. तिथे खोटा मेकअप सुरू व्हायचा. गेल्या आठवड्यात निशाने सुधादेवींना लाटण्याने मारले. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याखाली एक खोल निळा डाग राहिला. निशा तो डाग लपवण्यासाठी कन्सिलर आणि फाउंडेशनचा जाड थर लावायची. फिक्कट गालांवर ब्लश लावायचा आणि कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावायची. हा मेकअप सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हता, तर क्रूरता लपवण्यासाठी होता. सुधादेवीची व्हीलचेअर घराच्या सर्वात सुंदर कोपऱ्यात ठेवली होती. मागच्या भिंतीवर भगवान श्रीकृष्णाची एक मोठी मूर्ती होती. फळांची टोपली जी सुधाला खायला परवानगी नव्हती, जेणेकरून पार्श्वभूमीवरून असे दिसून येईल की घरी सर्व काही ठीक आहे. कॉलची वेळ झाली होती. निशाने तिचा लॅपटॉप चालू केला. काही सेकंदांपूर्वी निशा सुधादेवींच्या कानाजवळ वाकली आणि एक धमकी दिली, ज्यामुळे तिच्या पाठीचा कणा थरथर कापू लागला. तिने तिच्या साडीच्या पदराखाली लपवलेला एक गरम चिमटा बाहेर काढला. हे बघ म्हातारे, अमन तो विचारेल तुला कशी आहेस. जर तू एकही अश्रू गालास किंवा त्याला सांगितलेस की मी तुला काल रात्री उपाशी ठेवले आहे, तर मी शपथ घेते कॉल संपताच मी हे गरम चिमटे तुझ्या जिभेवर लावीन. फक्त हसत बोलायचं, समजलं. सुधादेवीने पटकन मान हलवली. तिचे डोळे भीतीने भरले होते. निशाने पटकन चेहऱ्यावर परफेक्ट सून असे हास्य आणले आणि कॉल उचलला. अमनचा चेहरा समोर आला. तो त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि खूप आनंदी दिसत होता. हाय आई. नमस्ते. अमनने हात हलवला. नमस्ते बाळा. सुधादेवींचा आवाज थरथरत होता, पण तिने चेहऱ्यावर खोटे हास्य आणले. वाह आई, आज तू खूप फ्रेश दिसतेस. ही साडी तुला खूप छान जमते. निशाने ही तुला दिली का? सुधादेवी डोळ्यांच्या कोपऱ्यातून निशाकडे पाहत, हो बाळा, निशा माझी खूप काळजी घेते. अमनला खूप आनंद झाला. त्याने विचारले, आणि आई, तुझे गुडघे कसे आहेत? डॉक्टर वेळेवर येत आहेत का? हा प्रश्न ऐकून निशा कॅमेऱ्यामागे निघून गेली. निशा दिसत नव्हती, पण सुधादेवी स्पष्ट पाहू शकत होती. निशाने हवेत चिमटे उचलले आणि तिच्या जिभेकडे इशारा केला, ज्याचा अर्थ होता शांतपणे बोल, नाहीतर मी तुझी जीभ चाळून टाकेन. सुधादेवींना मोठ्याने ओरडून सांगावेसे वाटत होते की बाळा, मला इथून घेऊन जा, ती मला मारून टाकेल. पण ती म्हणाली, सर्व काही ठीक आहे बाळा. निशा दररोज तिच्या हाताने माझे पाय मालिश करते. मला आता काहीही वेदना होत नाहीत. मी स्वर्गात असल्याचा आनंद घेत आहे. हे ऐकून अमनने सुटकेचा निश्वास सोडला. देवाचे आभार. मला माहीत होते की निशा तुला कधीही दुःखी करणार नाही. ठीक आहे आई, मी पुढच्या महिन्यात तुला आणखी काही पैसे पाठवीन, जेणेकरून तू स्वतःसाठी आणखी साड्या खरेदी करू शकशील. तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, अमन म्हणाला. तिने हात हलवला आणि स्क्रीन बंद झाली. कॉल डिस्कनेक्ट झाला. त्याच क्षणी निशाच्या चेहऱ्यावरून गोड हास्य निघून गेले. निशाने सुधादेवीच्या गालावर जोरात चापट मारली. खूप छान अभिनय. निशाने निर्दयपणे सुधादेवीच्या अंगावरून महागडी रेशमी साडी फाडली. ती इथे आण. ही साडी तुझ्यासाठी नव्हती, व्हिडिओ कॉलसाठी होती. आता तुझे फाटलेले कपडे परत घाल.
निशाने सुधाला व्हीलचेअरवरून ढकलले. ती जोरात जमिनीवर पडली. आजचे जेवण कॅन्सल झाले आहे. अमनला म्हणालीस ना मी स्वर्गात आहे, म्हणून आज रिकाम्या पोटी स्वर्गाचे स्वप्न पहा. निशाने सुधादेवीच्या केसांना पकडून त्याच अंधारलेल्या दुर्गंधीयुक्त स्टोअर रूममध्ये परत ओढले आणि बाहेरून कुलूप लावले. अमन अमेरिकेत आनंदी होता की त्याची आई आनंदी होती. त्याला त्याची आई देत असलेल्या स्वर्गाची कल्पना नव्हती. ती खरं तर तिच्या मृत्यूची वाट पाहत होती. शनिवारची रात्र होती. शहर झोपले होते, पण अमनच्या घरी बापाचा उत्सव सुरू होता. निशाने तिच्या जुन्या कॉलेज मैत्रिणींना आणि तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते. एकेकाळी धार्मिक समारंभासाठी वापरला जाणारा तो मोठा हॉल आता दारू पिण्यासाठी एकत्र जमला होता. डीजेचे कानाला भिडणारे संगीत भिंतींना हादरवत होते. निशा एक पातळ पाश्चात्य पोशाख घातलेली मादकतेने डोलत होती. तिच्या हातात विस्कीचा ग्लास आणि ओठांवर सिगरेट होती. दरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंधारात गच्च भरलेल्या बंद स्टोअर रूममध्ये सुधादेवी शेवटचे श्वास घेत होती. जून महिन्याची दमट उष्णता होती आणि त्या खोलीत प्रचंड उष्णता होती आणि त्या खोलीत पंखाही नव्हता. सुधादेवीचा घसा ताणीने सुकत होता. तिला वाटत होते की जर तिला लगेच पाणी मिळाले नाही तर ती मरेल. बाहेर डीजे संगीत इतके मोठे होते की तिचे कण्हणे इतके मोठे होते की ते ऐकू येत नव्हते. सुधादेवीने तिची सर्व शक्ती एकवटली. ती हळूहळू दाराकडे गेली आणि तिच्या थरथरत्या हाताने दारावर थोठावली. सुनबाई, ए सुनबाई. तिचा आवाज एखाद्या मृत माणसासारखा वाटत होता. पाणी, बाळा मला एक घोट पाणी दे, माझा घसा जळत आहे. बाहेर निशा तिच्या मैत्रिणींसोबत नाचत होती. तिला दारावर ठोठावण्याचा आवाज ऐकू आला. तिचा मूड खराब बिघडला. अरे, ही म्हातारी बाई का बबमध्ये हाड? निशा रागाने पाय आपटत जवळ गेली. तिने वाईन ग्लास बाजूला ठेवला आणि स्टोअर रूमचा दरवाजा उघडला. सुधादेवी तिथेच उभी होती. पाणी. निशाने सुधादेवीच्या पोटात लाथ मारली. तू मरून का जात नाहीस? म्हातारी, तू माझी पार्टी खराब करत आहेस का? मी तुला सांगितले होते की माझ्या मैत्रिणी आल्यावर आवाज करू नकोस. निशाची नजर जवळच पडलेल्या एका कुत्र्याच्या पट्ट्यावर पडली. तिने तो परदेशी कुत्रा विकत घेण्यासाठी पट्टा विकत घेतला होता, जो कधीच आला नाही. निशाचे मन घाबरून गेले. तुला पाणी हवे आहे का? थांबा. आज मी तुला पाणी देणार नाही, मी तुला पट्टा देईन. तू माणूस म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीस. निशाने लोखंडी साखळीचा पट्टा उचलला. तिने सुधादेवींच्या केसांना धरून बेडच्या पायथ्याशी ओढले. तिने सुधादेवींना पट्टा बांधला. तिने हे तिच्या गळ्यात घातले आणि घट्ट केले. खट. बकल दाबल्याचा आवाज आला. सुधादेवी गुदमारायला लागली. ती तिचा पट्टा ओढू लागली. हे घे, निशा ओरडली. आता भुंकत राहा. तुला आज रात्री इथेच बांधले जाईल, एखाद्या प्राण्यासारखं. जर तू आवाज केलास तर मी हा पट्टा आणखी घट्ट करेन. निशाने साखळीचे दुसरे टोक बेडच्या पायाला बांधले आणि हसत हसत डळमळीत पावलांनी पार्टीत परतली. सुधादेवी आता तिला हालचालही करता येत नव्हती. पार्टी पुन्हा सुरू झाली. निशाने आणखी जोरात संगीत वाजवले. सुमारे 15 मिनिटे झाली असतील. मग दाराची बेल वाजली. टिंग टॉंग. निशा दारूच्या नशेत होती. तिने विचार केला, वा, डॉमिनोज पिझ्झा आलाय. निशा हातात वाईनचा ग्लास घेऊन, जो तिने पाठीमागे लपवला होता, मुख्य दाराकडे डोलत गेली. मी येते, धीर धरा. तिने तिचे केस, चेहरा नीट केला, पण तिने एक मोहक स्मितहास्य केले आणि दार उघडले. दार उघडताच निशाला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. तिची नशा क्षणार्धात हरणासारखी नाहीशी झाली. तिच्या समोर अमन उभा होता, सूट घातलेला, एका हातात मोठी सुटकेस, दुसऱ्या हातात पुष्पगुच्छ आणि चेहऱ्यावर थकलेले
पण प्रेमळ हास्य. आश्चर्य. अमन म्हणाला, आईचा 17वा वाढदिवस आहे ना? मी विचार केला, व्हिडिओ कॉल कशाला? मी तिला प्रत्यक्ष भेटून आश्चर्यचकित करेन. फ्लाईटला उशीर झाला होता, नाहीतर मी संध्याकाळी आलो असतो. निशाचा चेहरा फिका पडला. जणू काही तिच्या अंगातून सर्व रक्त वाहून गेले आहे असे तिला वाटले. तिचे हातपाय थरथर कापू लागले. तिच्या मनात विजेसारखे भयानक चित्रे चमकू लागली. आत दारू पिण्याची पार्टी, तिचे भटके मित्र आणि सर्वात भयानक, मागच्या खोलीत त्याची आई, साखळदंडाने बांधलेली, तहानलेली आणि जखमी. निशा अवाक झाली. अमन, तू मला काय सांगितले नाहीस? निशा अडखळू लागली. तिच्या हृदयाचे ठोके इतके जोरात होते की बाहेरून ऐकू येत होते. अमनला आतून मोठा आवाज आणि संगीत येत असल्याचे ऐकू आले. त्याचे हास्य थोडेसे मंदावले. त्याने निशाच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहिले. निशा, तू ठीक आहेस ना? आणि आत कसला आवाज आहे? आई झोपली आहे का? अमनने दारात पाऊल ठेवले आणि तेव्हाच निशेच्या विनाशाची उलटी गिनती सुरू झाली. अमन आत आला आणि घराची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. दारूच्या बाटल्या, सिगारेटचा धूर आणि अनोळखी लोक, हे सगळं काय आहे निशा? आणि आई कुठे आहे? निशा अडखळू लागली. आई झोपली आहे. तिला बरं वाटत नव्हतं. तू थकला असशील, बस मी पाणी आणते. पण अमनला काहीतरी विचित्र वाटले. त्याला घरात एक विचित्र वास येत होता. फिनाईल आणि घाण. मी आईला भेटायला जातो. अमन थेट त्याच्या आईच्या खोलीत गेला. निशाने त्याचा मार्ग अडवला नाही. नाही अमन, डॉक्टरांनी मनाई केली आहे. तिला त्रास होईल. अमनने निशाला ढकलले. माझा रस्ता सोड. अमनने त्याच्या आईच्या बेडरूमचा दरवाजा उघडला. खोली रिकामी होती. धूळ बसली होती. आई इथे नाहीये? मग ती कुठे आहे? तेवढ्यात त्याला स्टोअर रूम मधून एक मंद आवाज ऐकू आला. अमन बाळा. अमन स्टोअर रूमकडे धावला. निशा त्याच्या मागे धावली. अमन थांब, तिथे आत जाऊ नकोस. अमनने स्टोअर रूमचा दरवाजा लाथ मारून उघडला. दार उघडताच त्यातून एक भयानक दुर्गंधी येत होती. फिनाईल, ओलसरपणा आणि मानवी मलमूत्र यांचे मिश्रण. दुर्गंधी इतकी तीव्र होती की अमनला नाक झाकावे लागले. आत अंधार होता. हॉलमधून प्रकाशाची एक लकीर आत येत होती. अमनने त्याच्या मोबाईल फोनचा टॉर्च चालू केला. तो प्रकाश खोलीच्या एका कोपऱ्यावर पडला आणि त्या क्षणी केवळ जमीनच नाही तर संपूर्ण जग अमनच्या पायाखालून सरकले. त्याचा महागडी सुटकेस त्याच्या हातातून जोरात जमिनीवर पडली. त्याच्या समोरच्या जमिनीवर फाटलेल्या गादीजवळ त्याची आई सुधादेवी झोपलेली नव्हती, तर एखाद्या प्राण्यासारखी वाकडी होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे अमनला फक्त तिची मान दिसत होती. तिच्या सुरकुत्या पडलेल्या गळ्यात जाड चामड्याचा पट्टा बांधलेला होता. बेडच्या पायाला लोखंडी साखळी जोडलेली होती. एकेकाळी घराची लक्ष्मी दिसणारी आई आता हाडाचा ती एक सांगडा बनली होती. तिचे गाल आत बुडले होते. तिची साडी जागोजागी फाटलेली होती आणि मातीने माखलेली होती. टॉर्चच्या प्रकाशात अमनला त्याच्या आईच्या उघड्या हातांवर आणि पायांवर असंख्य निळे आणि काळे डाग दिसले. जणू कोणीतरी तिला काठीने किंवा बेल्टने मारले आहे असे वाटत होते. अमनचे मन सुन्न झाले. त्याचे हृदय थांबले. ही माझी आई आहे का? की मला वाईट स्वप्न पडत आहे? सुधादेवी थरथर कापली. तिला वाटले निशा पुन्हा इथे आली आहे. तिने हात जोडून भिंतीकडे तोंड करून विनवणी करायला सुरुवात केली. सुनबाई, मला मारू नकोस. मी आता आवाज करणार नाही. मला पाणी नको, फक्त नको मारू. हे ऐकून अमनचे हृदय तुटले. तो धावत जाऊन त्याच्या आईजवळ गुडघे टेकला. आई. अमनचा आवाज किंचाळत होता. आई, मी आहे. अमन, तुझा मुलगा. सुधादेवींनी भिंतीकडे तोंड फिरवले. टॉर्चमध्ये तिला अमनचा चेहरा दिसला.
तिचे डोळे अंधुक होते, अश्रू तिला स्पष्ट दिसत नव्हते. तिने थरथरता हात पुढे केला आणि अमनच्या गालाला स्पर्श केला. अमन, तू आलास बाळा, की मी पुन्हा स्वप्न पाहते. तू माझ्या स्वप्नात रोज येतोस आणि जातोस. अमनने त्याच्या आईच्या हाताचे चुंबन घेतले. त्याचे अश्रू तिच्या हातावर ओघळले. नाही आई, हे स्वप्न नाहीये. मी इथे आहे. मला माफ कर आई, मला माफ कर. अमनने कुत्र्याचा पट्टा सोडण्याचा प्रयत्न केला. तो इतका घट्ट बांधलेला होता की त्याच्या आईच्या मानेवरील कातडी निघून जात होती. अमनचे हात थरथर कापत होते, पण त्याने पट्टा ओढला आणि सोडला. अमनने त्याच्या आईला आपल्या मिठीत घेतले. तिला हलके वाटले. सुधादेवींनी अमनच्या छातीवर डोके ठेवले. तिला खात्री पडली की तिचा मुलगा आला होता. तिची पहिली विनंती हिरे किंवा रत्नांची नव्हती. सुधादेवी कोरड्या कोरड्या ओठांनी म्हणाली, बाळा, पाणी, मला एक घोट पाणी दे. मला 2 दिवसांपासून तहान लागली आहे. माझा घसा कोरडा पडला आहे. अमनने आजूबाजूला पाहिले. जवळपास पाण्याचे भांडे नव्हता. मग सुधादेवींनी अमनचं कॉलर धरली आणि त्याला जवळ ओढले. तिने जे सांगितले त्यामुळे त्याच्या आतला मुलगा मारला गेला आणि ज्वालामुखी बाहेर पडला. सुधादेवी कुजबुजली, आणि बाळा, तिला निशाला शिव्या देऊ नकोस, तिला मारू नकोस, नाहीतर तू निघून जाताच ती मला पुन्हा गरम चिपट्याने जाळून टाकेल. ती माझी जीभ जाळून टाकेल. बाळा, मला खूप भीती वाटते. चिमटे. अमन स्तब्ध झाला. त्याने त्याच्या आईच्या साडीचा पदर किंचित हलवला. तिच्या पाठीवर, अरे देवा, तिच्या पाठीवर गोलाकार जळण्याच्या खुणा होत्या. काही ठिकाणी सिगारेटने जाळल्या गेल्याच्या होत्या. त्याने पाहिले तेव्हा सर्वत्र गरम चिमट्याचे निशाण होते. जखमांमधून पू बाहेर पडत होता. अमनने त्याच्या आईच्या शरीराची तपासणी केली. प्रत्येक जखम निशाच्या क्रूरतेची साक्ष देत होती. अमनने त्याच्या आईला हळुवारपणे गादीवर झोपवले. मी पाणी आणतो. आई, मी लगेच आणतो. अमन उभा राहिला. त्याने आपले अश्रू पुसले. आता त्याच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. त्याच्या डोळ्यात स्मशानासारखी शांतता आणि मृत्यू होता. अमन तो हळूच मागे वळला. निशा दाराशी उभी होती. तीच तिची नशा उतरली होती. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि ती थरथर कापत होती. अमन, माझं ऐक. हे सगळं. अमनने तिच्याकडे अनोळखी असल्यासारखे पाहिले. तो माणूस नव्हता, पण एक गोंधळ होता जो साफ करायचा होता. त्याने मुठी आवळल्या. खोलीतील वातावरण बदलले होते. आता दयेला जागा नव्हती. आता फक्त हिशोब होता. तेव्हा अमनने ठरवले की तो आता कायद्याची वाट पाहणार नाही. निर्णय जागेवरच घेतला जाईल. स्टोअर रूमच्या दाराशी उभा राहून निशाचा आत्मा थरथर कापला. अमनच्या डोळ्यात 5 वर्षांपासून असलेल्या प्रेमाची झीज झाली. व्हिडिओ कॉलमध्ये जे दिसत होते ते आता एक आपत्तीसारखे वाटत होते. निशाने थरथरणारे हात जोडले. अमन, ऐक, तू गैरसमज करत आहेस. आई आई वेडी झाली आहे. ती खाट, मी तिला बांधले तिच्या सुरक्षेसाठी, डॉक्टर म्हणाले. अमन एकही शब्द बोलला नाही. त्याची शांतता वादळापूर्वीची शांतता होती. तो हळूहळू उठला आणि स्टोर रूम मधून बाहेर पडला. तो पार्टी चालू असलेल्या हॉलमध्ये गेला आणि टेबलावर महागड्या परदेशी दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या. निशा त्याच्या मागे आली. अमन, प्लीज. अमनने टेबलावरून विस्कीची पूर्ण बाटली उचलली. निशा घाबरून भिंतीला टेकून मागे हटली. अमन, काय करतोयस? अमनने पूर्ण ताकदीने बाटली भिंतीवर आदळवली. खोलीत काचेचे तुकडे आणि महागडी दारू पसरली होती. तो आवाज निशेच्या विनाशाची पूर्वसूचना देत होता. अमन मागे वळला. त्याचा श्वास जड झाला होता. एका झटक्यात त्याने निशाचे लांब स्टाईल केलेले केस पकडले, ज्यावरती दरमहा हजारो रुपये खर्च करत असे.
निशा ओरडली, पण अमनने तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. तुला तुझ्या सुरक्षिततेची खूप काळजी वाटते ना? चल, मी तुला तुझी सर्वात सुरक्षित जागा दाखवतो. अमनने तिला केसांना धरून ओढून नेले. तो तिला हॉलमधून स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. निशाचे गुडघे जमिनीवर आदळत होते. तिचा महागडा ड्रेस फाटलेला होता आणि तिच्या टाचा तुटलेल्या होत्या. ती प्राण्यांसारखी ओरडत होती. पण अमन आज तिचा नवरा होता. अमनने निशाला स्टोरूममध्ये त्याच घाणेरड्या दुर्गंधीयुक्त जमिनीवर ढकलले जिथे त्याची आई काही क्षणांपूर्वी पडली होती. निशा त्या घाणीत पडली. अमन तिच्यावर झुकला आणि ओरडला, तू माझ्या आईला कुत्र्यासारखे वागवलेस. 5 वर्षे मी तुला पाठवलेल्या प्रत्येक $1 तू पार्टी करत होतीस, मजा करत होतीस आणि माझ्या आईला प्यायला पाणी सुद्धा देत नव्हतीस. अमनने खिशातून त्याचे पाकिट काढले आणि नोटांचा एक मोठा बंडल निशेच्या तोंडावर फेकला. हे घे पैसे. तुला आणखी हवे आहेत का? हे खा, पण तू माझ्या आईचा सन्मान आणि आरोग्य परत मिळवू शकशील का? मला सांग. अमनची नजर जमिनीवर पडलेल्या कुत्र्याच्या पट्ट्याकडे गेली. त्याने आईच्या मानेवरून नुकताच बांधलेला पट्टा सोडला होता. पट्टा अजूनही तिच्या आईच्या रक्ताच्या आणि घामाच्या खुणा दाखवत होता. अमनने तो उचलला. त्याचे डोळे उत्साहाने भरून आले होते. निशाला समजले की काय होणार आहे. ती मागे हटू लागली. नाही अमन, प्लीज, मी तुझी बायको आहे, असं करू नकोस. अमनने एका हाताने तिचा गळा धरला आणि दुसऱ्या हाताने तिच्या गळ्याभोवतीचा पट्टा गुंडाळला. बायको? अमनने तिरस्काराने म्हटले, तू बायको म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीस. तू माणुसकीचा गळा दाबला आहेस. आता हा पट्टा तुझा गळा दाबेल. अमनने पट्ट्याचा बकल घट्ट केला, इतका घट्ट की निशाचा श्वास थांबला. त्याने साखळी सोडली. त्याने तिला त्याच्या आईला बांधलेल्या बेडच्या पायाशी बांधले. आजपासून तू या घराची मालकीण नाहीस. तू या घराची कुत्री आहेस. पोलीस येईपर्यंत तू इथेच बांधलेली राहशील. तू कितीही भुंक, पण आता तुझा आवाज बाहेर ऐकू जाणार नाही. निशा रडत हात जोडत होती. अमन, मला तहान लागली आहे. माझा घसा कोरडा पडला आहे. हे ऐकून अमनला त्याच्या आईचे शब्द आठवले. बाळा, मला 2 दिवसांपासून तहान लागली आहे. अमनची नजर कोपऱ्यात असलेल्या त्या एका तुटलेल्या प्लास्टिकच्या भांड्याकडे होत गेली. त्यात हिरवे शेवाळलेले घाणेरडे पाणी होते. ढासांचा थवा होता. तेच पाणी निशाने सुधा देवींसाठी ठेवले होते. अमनने वाटी उचलली आणि निशाच्या चेहऱ्याजवळ धरली. तुला तहान लागली आहे का? माझ्या आईने पाणी मागितल्यावर तू लाथ मारलीस ना? हे पी. अमनने घाणेरडे दुर्गंधयुक्त पाणी निशाच्या चेहऱ्यावर फेकले. ते चाट, जमिनीवरून चाट. आज तुला कळेल की जेव्हा घसा सुकतो आणि समोरची व्यक्ती प्राण्यांमध्ये बदलते तेव्हा कसे वाटते. निशाला खोकला आणि उलट्या करू लागली. घाणेरडे पाणी तिच्या मागड्या मेकअप आणि केसांवर गेले. ती त्याच घाणीत पडली होती. तिच्या गळ्यात पट्टा होता आणि तिचा नवरा तिच्या समोर उभा होता, जो आता तिचा न्यायाधीश आणि जल्लाद दोन्ही बनला होता. अमन उभा राहिला आणि शेवटच्या वेळी तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या नवीन घरात स्वागत आहे. निशा, तू हे नरक निर्माण केले होतेस. आता तुला त्यात जळायचे आहे. तिने हात जोडून विनवणी केली. अमन, प्लीज, कोणालाही सांगू नकोस. माझी इज्जत खराब होईल. माझे वडील काय विचार करतील? अमन कडवटपणे हसला. इज्जत? तुझी इज्जत? तू माझी इज्जत खराब केलीस. तू माझ्या आईचा आदर पायाखाली तुडवला आहेस. तुला दिखावा करायला खूप आवडते, नाही का? तुला सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्याचे खूप व्यसन आहे, नाही का? थांब, आज मी तुझा खरा सेल्फी संपूर्ण जगाला दाखवतो. अमनने त्याचा महागडा आयफोन काढला आणि फेसबुकवर लाईव्ह झाला.
अमनचे फेसबुकवर हजारो फॉलोअर्स होते. त्याचे कुटुंब, नातेवाईक, अमेरिकेतील सहकारी आणि निशाचे श्रीमंत मैत्रिणी तिच्या समोर तिने एक श्रीमंत महिला असल्याचे भासवले. अमनने प्रथम कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर केंद्रित केला. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि राग होता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण मला ओळखता. मी अमन आहे, अमेरिकन अमन. तुम्ही सर्वजण माझे आहात. आपण विलासी जीवन पाहूया ना. आज मी तुम्हाला माझे वास्तव दाखवतो. अमनने कॅमेरा फिरवला आणि निशाच्या चेहऱ्यावर झूम इन केले. निशाने तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, पण साखळदंडाने बांधलेले असल्याने ती पळून जाऊ शकली नाही. अमन गर्जना करत म्हणाला, मित्रांनो, या महिलेकडे काळजीपूर्वक पहा. ही माझी पत्नी निशा आहे. मी तिला देवीसारखे वागवले आणि घराच्या चाव्या तिच्या हाती दिल्या. मी गाढवाने दिवस रात्र अमेरिकेत कोडिंग करण्यात घालवले, डॉलर्स कमवले. मी कमवत राहिलो आणि तिला दरमहा 2 लाख रुपये पाठवत राहिलो, जेणेकरून ती माझ्या 70 वर्षांच्या आईची काळजी घेऊ शकेल. पण तिने त्या बदल्यात काय केले? अमनने कॅमेरा त्याच्या आईच्या फाटलेल्या गादी आणि कुजलेल्या अन्नाकडे वळवला. तिने माझ्या आईला या कोठडीत ठेवले, तिला गटाराचे पाणी प्यायला लावले आणि हे बघ. अमनने निशाच्या गळ्यातील पट्ट्यावर लक्ष केंद्रित केले. तिने माझ्या आईला 6 महिने या पट्ट्याने बांधले होते. आज मी तिला त्याच पट्ट्याने बांधले आहे, जेणेकरून तिला ते जाणवेल. प्राणी असण्यासारखे काय वाटते ते त्याला जाणावे, म्हणून मी ते बांधले आहे. अमनचा आवाज गुदमरला. माझ्याकडे पाहणाऱ्या सर्व NRI बांधवांना मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमच्या वृद्ध पालकांना कधीही तुमच्या पत्नी किंवा नोकरांच्या देखरेखीखाली सोडू नका. हे मेकअप केलेले चेहरे मोठे फसवे आहेत. तुम्ही पुन्हा पैसा कमवू शकता, पण तुम्हाला तुमची आई पुन्हा मिळणार नाही. व्हिडिओ लाईव्ह होताच कमेंट्सचा पूर आला. निशाच्या भावाने कमेंट केली, अमन, हा काय मूर्खपणा आहे. निशेच्या किटी पार्टीच्या मैत्रिणीने लिहिले, अरे देवा, निशा अशी आहे का? अरे हजारो लोक शिव्या देत होते. निशाचा फोन वाजू लागला. तिच्या वडिलांकडून, तिच्या भावाकडून, तिच्या मैत्रिणींकडून. तिची सामाजिक प्रतिष्ठा ढासळली होती. ती रडत होती आणि जमिनीवर डोके आपटत होती, पण तिला वाचवणारे कोणीही नव्हते. 15 मिनिटांतच पोलिसांच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तिच्या घरी पोहोचल्या. लाईव्ह व्हिडिओमुळे पोलिसांवर इतका दबाव निर्माण झाला की ते लगेचच कारवाईला लागले. महिला अधिकारी आत आल्या. त्यांनी निशाचा पट्टा सोडला, पण तिला हातकडी लावली. निशाला केस धरून ओढण्यात आले. संपूर्ण परिसर बाहेर उभा होता. कालपर्यंत निशाच्या संपत्तीचा हेवा करणारे शेजारीच आज तिच्यावर थुंकत होते. गर्दीतून एक आवाज आला, ती एक चेटकीण आहे. अरे तिला मारा. पोलिसांना तिला जीपमध्ये बसवण्यात यश आले. तिच्यावर ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तिला किमान 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. अमनने पोलिसांना जबाब दिला आणि नंतर त्याच्या आईकडे गेला. त्याने प्रथम तिला आपल्या हातात घेऊन बाथरूममध्ये नेले. अमनने गिझर चालू केला आणि कोमट पाण्याने आईला अंघोळ घातली. त्याने आपल्या आईच्या अंगावरील घाण, त्याचे अश्रू पाण्यात मिसळणारे घाण हाताने साफ केली. त्याने तिला नवीन स्वच्छ मखमली कपडे घातले. तिच्या केसांना तेल लावले आणि कंघी केली. त्याने नंतर तिला उचलले, हॉलमधील सोफ्यावर बसवले आणि स्वतःच्या हातांनी तिला खिचडी खायला दिली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. जेवणानंतर सुधा देवींनी अमनचा हात तिच्या थरथरत्या हातात घेतला. तिच्या मनात एक भीतीची भावना दाटून आली. अमन, बाळा अमन,
तू इथे आहेस हे ऐकून मला खूप समाधान वाटले. पण तू अमेरिकेला परत कधी जाणार? तुझी नोकरी, तुझी ती मोठी ऑफिस. अमर क्षणभर गप्प राहिला. तो उठला आणि त्याची बॅग घेऊन आला. त्याने त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाची कागदपत्रे काढली. त्याने त्याच्या आईच्या डोळ्यात पाहिले. अमेरिका? नोकरी? अमरने त्याच्या आईसमोरच त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाचे तुकडे केले. सुधादेवी ओरडली, बाळा, तू काय केलेस? तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तुझ्या आयुष्याची कमाई. अमनने तो रद्दी कागद हवेत फेकला. तो त्याच्या आईच्या पायाशी बसला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. नाही आई, मी खूप डॉलर्स कमावले आहेत, पण त्या हिरव्या नोटांनी मला आंधळं केलं. मी इतका आंधळा होतो की व्हिडिओ कॉलवरील खोट्या हास्यामागील तुमचे दुःख मला दिसत नव्हते. मला आता अमेरिकेला जायचे नाही. मला कोणतेही प्रमोशन नको आहे. अमन रडला. तो म्हणाला, आता मी इथेच राहीन तुझ्यासोबत. मी तुझी काळजी घेईन, तुला खायला घालेन. मी श्रावण कुमार होऊ शकलो नाही, पण आत्ता मी स्वतःला माणूस म्हणून सिद्ध करेन. माझी खरी कमाई अमेरिकेत नाही तर तुझ्या चरणी आहे. माझी आई आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वर्षात पहिल्यांदाच अमन विल्ला येथील बाग जेवणाने भरून गेली. अमनने त्याच्या आईला व्हीलचेअरवर बसवले आणि तिला बागेत आणले. थंड वारा वाहत होता आणि पक्षी किलबिलाट करत होते. सुधादेवीने एक दीर्घ श्वास घेतला. 5 वर्षे स्टोअर रूमच्या दुर्गंधीत राहिल्यानंतर तिला ताजी हवा जाणवली. सूर्यप्रकाशाचे पहिले किरण तिच्या चेहऱ्यावर पडले. अमनने विचारले, कसं वाटतंय आई? सुधादेवी हसल्या. एक प्रामाणिक हास्य. बाळा, असं वाटतंय की माझा वनवास संपला आहे. अमनने व्हीलचेअर ढकलली आणि दोघांनाही एक नवीन आयुष्य सुरू केलं. पैशाने तुम्हाला पलंग खरेदी करता येतो, पण झोप नाही. पैशाने तुम्हाला नोकर खरेदी करता येतात, पण सेवा नाही. आणि पैशाने तुम्हाला घर खरेदी करता येते, पण कुटुंब म्हणजे फक्त प्रेम आणि विश्वास. कधीही तुमची मुळे तोडू नका, कारण शरद ऋतूंमध्ये फक्त मुळेच झाडाला एकत्र धरतात. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.